भारतीय जवानाला रवळनाथने दिले 24 तासात गृहकर्ज। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांची माहिती। राष्ट्रपती रवळनाथची स्तुत्य आणि तत्पर कार्यवाही। बेळगावी जिल्ह्यातील येळूर येथील निलेश पुंडलिक धामणेकर या भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानाला घर बांधण्यासाठी कर्ज हवं होतं। त्या संदर्भात त्याने श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी संस्थेच्या बेळगाव शाखेकडे कर्जाची मागणी केली होती। या जवानाला रवळनाथ संस्थेने 24 तासामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्परतेने गृहकर्ज मंजूर केले असल्याची माहिती रवळनाथ फायनान्सचे संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांनी दिली। श्री धामणेकर हे सीमा सुरक्षा दलात जवान असून सध्या ते बेंगलोर येथे कार्यरत आहेत। काही दिवसांपूर्वी ते आपल्या गावी सुट्टीवर आले होते। दरम्यान सुट्टी कालावधीत गावी घर बांधण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती। त्यासाठी त्यांनी रवळनाथच्या बेळगावी शाखेकडे कर्जाची मागणी केली। सुट्टीमध्ये सर्व कर्ज प्रक्रिया पूर्ण करून ते कामावर हजर होणार होते, परंतु भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुट्टी संपण्यापूर्वीच त्यांना तातडीने कामावर हजर होण्याचा आदेश मिळाला। गावी घर बांधण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही याची साशंकता त्यांच्या मनात निर्माण झाली। श्री धामणेकर यांच्या समोरील परिस्थिती लक्षात घेऊन रवळनाथ संस्थेने एका दिवसात त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांचे कर्ज तातडीने मंजूर केले। यावेळी श्री चौगुले म्हणाले, स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकीसह महिला आणि सैन्य दलातील जवानांना प्राधान्याने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण संस्थेने राबवलं आहे। आजपर्यंत संस्थेने 4000हून अधिक घरे बांधण्यासाठी कर्जे दिली आहेत। यामध्ये 400हून अधिक घरे ही सैन्य दलातील जवानांची आहेत। सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सुरक्षित कसे राहतील याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। या पार्श्वभूमीवरच रवळनाथने राष्ट्राप्रती बांधिलकी मानून ही सहकार्याची भूमिका घेतली आहे। या कामी रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ मीना रिंगणे, सर्व संचालक, बेळगाव शाखेचे चेअरमन प्राचार्य आनंद मेनसे, सर्व शाखा सल्लागार आणि शाखा अधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांचे या तत्पर कार्यवाहीत सहकार्य लाभले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।